सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत। आज आपण बंगाली मिठाई भप्पा डोई करणार आहोत। तर त्याच्यासाठी जे घेतलेलं मी साहित्य आहे, इथे मी 1 वाटी हंकड घेतलेला आहे। हंकड म्हणजे आपण चक्का जसा करतो बांधून ठेवून दही तसं केलेलं आहे। 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, 1 वाटी इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे। इथे मी 4 चमचे स्ट्रॉबेरी क्रश घेतला आहे। मी स्ट्रॉबेरीचा फ्लेवरचं करणार असल्यामुळे इथे मी स्ट्रॉबेरी क्रश घेतलेला आहे। आपल्याकडे स्ट्रॉबेरी क्रश नसेल तर आपण इथे केशर आणि वेलचीसुद्धा वापरू शकता। आणि इथे मी बदाम, काजू आणि पिस्त्याचे डेकोरेशनसाठी काप घेतलेले आहेत। सुरुवातीला आता हे सगळं जे साहित्य आहे हे आपण बाउलमध्ये मिक्स करून घेऊया। आपण इथे मिक्स करून घेतोय तोपर्यंत इथे मी कुकरमध्ये पाणी आपल्या ज्याच्यात वाफवून घ्यायचं आहे ते मी इथे गॅसवर ठेवलेलं आहे। आता एका बाउलमध्ये हे आपलं हंकड, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध, साखर, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण हळूहळू ही दुधाची पावडर पण मिक्स करून घेणार आहोत। आणि त्याच्यामध्ये हे आपण स्ट्रॉबेरी क्रश पण घालून घेणार आहोत। आता हे सगळं साहित्य आपण छान अगोदर मिक्स करून घेऊया। आपण हे मिक्सरमधनं काढलं तरी सुद्धा चालेल। हे सगळं साहित्य आता आपण मिक्सरमधनं फिरून घेऊया, म्हणजे आपली जी साखर आहे ती सुद्धा याच्यात छान विरघळली जाईल। आता या टीनला आपण थोडं ग्रीस करून घेऊया। आणि त्याच्यामध्ये आपलं हे मिश्रण आता आपण घालून घेऊया। आता हे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये कुकरमध्ये एक 20 ते 25 मिनिटं वाफवून घेणार। त्याच्यावर झाकण ठेवायचे आणि 25 मिनिटांनी आपण याला बाहेर काढूया। अर्धा तास झालंय। आता आपले हे मिश्रण शिजलंय का नाही चांगलं ते आपण पाहून घेऊया। काडी घालून बघायचे, आपल्या काडीला काही लागत नाहीये, म्हणजे आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे। गॅस बंद करूया आणि ह्याला आता आपण थंड करायला ठेवून देऊया। थोडंसं रूम टेम्परेचरवर आल्यानंतर मग आपण याला 4 तास फ्रीजमध्ये ठेवून देणार। फ्रीजमध्ये आता हे छान सेट झालेलं आहे। आपलं आता हे खाण्यासाठी तयार। आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण हे कापू शकतो। आपलं भप्पा डोई तयार आहे। तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही काढून खाऊ शकता। त्याच्यावर आपल्याला थोडंसं डेकोरेशनसाठी तयार। तुम्ही पण नक्की करून बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा।
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.